गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. या हळूहळू बसा भैया साहेब. बसा. दबलो रे हो. ऐका निरंजन कुठे राहिला? अगं त्याला महत्वाचा फोन आला. त्या जिन्यात रेंज मिळत नाही ना, मग तो खाली फोनवर बोलतोय. काय ग बाई, एक मातीची मूर्ती पण ती निघून गेल्यावर घर कसं सुन सुन बकाच वाटतंय. खरंय. आता आमची पण जायची वेळ झाली बरं का. म्हणजे घर आणखीन सुनं होणार. पण तुम्हाला जाऊ कोण देणार आहे? तुम्ही कुठे जायचं नाहीये, कळलं का? इंद्रनील, असं करून कसं चालेल बेटा? आईसाहेब आजारी आहेत आणि जानकी वहिनी एकटे आहेत. कुणाकुणावर घर सोपवून आलोय. आता निघावं लागेल बरं. नाही, तुम्ही इतक्या लवकर कुठेही नाही जायचा. गणपतीची इतकी गडबड होती की निवांत गप्पा सुद्धा मारता आल्या नाहीत तुमच्याशी. प्लीज. मुलं एवढा आग्रह करतात तर राहा ना अजून काही दिवस. हो, सांगा तुम्ही. घर त्यांचं आहे, थांबतील ते. ठीक आहे, आता एवढा सगळ्यांचा आग्रहच आहे तर थांबतो 4 दिवस. थँक्यू. भैयासाहेब, एका गोष्टीची परवानगी हवी होती तुमच्याकडनं. काय? माझी मैत्रीण आहे विम्मी, तिच्या घरी गणपती असतो, त्याला नवस बोलले होते मी मुलांसाठी. अगं बाई, तू कधीपासून एवढी धार्मिक व्हायला लागलीस ग? मुलांसाठी व्हावं लागतं बच्ची मावशी, आणि त्याची फळं मुलांना मिळाली की नवस फेडायलाही लागतो. आईला राहू दे, तुम्हाला नाही करायचं. आई, पण मला हे तुझं खूप आवडतं. तू सॉलिड आहेस. म्हणजे बघा ना भैयासाहेब, निरंजनला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. इंद्रनीलची काय प्रगती सतत होतच असते. काका, कॉफी कप घ्यायला येते मी पण. स्वानंदी, जरा थांबा. आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं. बोला ना. आम्ही जे सांगणार आहोत ते नीट ऐका आणि विचार करा. जानकी वहिनी तुमच्याबद्दल आम्हाला नेहमी सांगायच्या. आम्हाला बरं वाटायचं. पण आम्ही इथं आलो आणि तुम्हाला पाहिलं आणि आमची खात्री पटली की वत्सलानं एक अतिशय गुणवान मुलगी आणली आमच्या घरात. तुम्ही आमच्या मुलीसारख्याच आहात, पण आम्ही जे सांगणार आहोत ते जागीरदार घराण्याचं नाव राखण्याचं आणि ते मोठं करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या एका सुनेला सांगणार आहोत. सांगा ना काय. तुम्ही उत्तम सून आहात, एक आदर्श मुलगी आहात. अतिशय चांगले संस्कार आहेत तुमच्यावर. तुम्ही खोटं बोलत नाहीत. एका चांगल्या मुलीत, सुनेत, बायकोत जे गुण असायला हवेत ते सगळे आहेत तुमच्यात. स्वानंदी, तुमच्यात एक दुर्गुणही आहे. माझं काही चुकलंय का?
चुकीच्या माणसांना पाठीशी घालता. नाही, मी काय केलं? आज हॉटेलमध्ये ललिता माधव आले होते. तुम्ही पाहिलं का ना? पण तुम्ही आम्हाला नाही सांगितलं. आज आपण हॉटेलात जेवायला गेलो होतो तेव्हा ललिता माधव दिसले होते. दिसले होते की नाही? तुम्ही बोलत का नाही? तुम्हाला ते दिसले की नाहीत? हो. आम्ही पण पाहिलं, पण तुम्ही आम्हाला नाही सांगितलं. ऋषीची भाजी ललितानं केली नाही, ती तुम्ही केली, हेही आम्ही पाहिलं. ज्येष्ठ मराचा काढा ललितानं नाही केला, तुम्ही तो केलात आणि मग त्यांना हाक मारलीत, हेही आम्ही पाहिलं. आमची नजर फार बारीक आहे. ललितानं केलेले ओबडधोबड मोदक तुम्ही अगदी सुबक केलेत, हेही आम्ही पाहिलं. सॉरी, म्हणजे तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता माझा. सणासुदीला वाद नको घरात आणि आमच्या समोर आईंना ओरडा पडू नये म्हणून आय एम सॉरी. माफी का मागताय तुम्ही? आता तुम्ही जे बोललात तेच तुमचे गुण आम्ही पाहिले. एका सुनेसाठी अतिशय मोलाचे गुण आहेत ते. तुम्ही माफी नाही मागायची. ज्यांनी मागितली पाहिजे ते तर काहीच न घडल्यासारखे थाटात वावरतायत आणि तुम्ही त्यांच्या चुकांवर झाकण घालताय. केवळ आपले आहेत म्हणून तुम्ही नेहमीच चुकीच्या माणसांना पाठीशी घालता. नाही काका, पाठीशी नाही घालत. कसं आहे, आम्ही लहान आहोत आणि आमच्या समोर आई बाबांना ओरडा पडला ना की आम्हाला अवघडल्यासारखं होतं म्हणून. ते दोघं कधी मोठेपणानं वागलेत तुमच्याशी? खरं उत्तर द्या आम्हाला. तसंही खोटं बोलता येत नाही मला. मिळालं आमचं उत्तर आम्हाला. पण म्हणून चुका करणाऱ्यांना असं नेहमी पाठीशी नाही घालायचं. चुका लहान असतात, पण त्या करतच राहायची सवय लागली की तेच अपराध होतात. मोठे गुन्हे करणाऱ्या सगळ्याच गुन्हेगारांनी सगळ्यात आधी एक चूकच केलेली असते. अशा अनेक चुका दुर्लक्षित राहिल्यामुळं ती माणसं चटावतात आणि गुन्हेगार होतात. गुन्ह्यापेक्षा अधिक मोठी शिक्षा देणं जसं चांगलं नाही, तसं प्रत्येक वेळी गुन्हेगाराला पाठीशी घालणं हेही चांगलं नाही. पण आई बाबा गुन्हेगार नाहीये. नाही कसं? चुका जेव्हा चुकून होतात तेव्हा माफ केलं जाऊ शकतं, पण समजून उमजून ठरवून केलेल्या चुका या चुका नसतात. ते गुन्हेच असतात आणि ते करणारे गुन्हेगार. ललिता माधव गुन्हेगार आहेत. त्यांना सतत पाठीशी घातल्यामुळं त्यांची सवय जाणार नाही, उलट वाढेल. त्यांना खत पाणी मिळेल. उपाययोजना न केल्यामुळं जसा आजार बळावतो तशी त्यांची वृत्तीही बळावते. घरातील कोणाकोणाला माहिती आहे? फक्त ह्यांनाच माहित नाहीये, बाकी सगळ्यांनाच सगळं माहिती आहे. म्हणजे डॉक्टरलाच काय माहिती नाही? हं? पण स्वानंदी, फक्त इंद्रनीलच यावर उपाययोजना करू शकतात. पण यांना खरंच वाटणार नाही. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांग ना. खूप दिवस झाले, म्हणजे अगदी खूप. मी जेव्हा परत आले ना, वटपौर्णिमा होती बघा, तेव्हापासून सांगायचंय. मला आईंबद्दल बोलायचंय तुमच्याशी.